शुभ सकाळ मित्रांनो. वाजले सकाळचे किती वाजले सागर? 5 वाजले. 5 वाजले आणि आम्ही आता चाललोय रत्नागिरीला, म्हणजे सागरच्या गावी मुगरे. आणि आमची हिरोईन हिला घेऊन चालले. सागर आणि मी आणि विकी पण जाणार आहे. विकी येणार पाठवून, त्याला अजून लेट टाईम लागेल. त्यामुळे आम्ही जातोय पुढे, म्हणून नाश्ता बिष्टा करतो आणि मग जाऊया पुढे, बघूया. आम्ही आलोय चाय पियाला. विकीची वाट बघितली, नंतरला काय विकीला टाइम लागेल, मग बोललो थोडी चाय पिऊन येऊया जरा. मग इथे आलो जरा चाय प्यायला, थोडा नाश्ता करणार तिकडे, पोहे आणि हवाय. क्या बोलता हवाय? कैसे आहे? बढिया. चला. हा बघा विक्की, आपण किती वेळ वाट बघितली आणि बघा शेवटीला आत्ता आला इथं. बाथरूमला गेलेला, बाथरूमला. आणि त्याची मम्मी आता बनायचं रजिस्टर वगैरे. विकीची ही सोनपरी आणि आमची ही सोनपरी. दिसणार नाही काळोखात तुम्हाला, थोडी नॉर्मली दिसेल. हे बघा, आणि विकीची ही गाडी, विकीची मम्मी आणि विकी आणि सागर आणि मी. विकी उतरेल चिपळूणला, आम्ही जाणार रत्नागिरीला. लवकर जायचं. चला बाय बाय. रेडी. चल विकास दादा, तू कधी येणार? ऑफिशियलने मी राहून आता झालंय बघ, गावावरनं झालंय आता झाला. चला आता आम्ही जातो. काय? चला गाईस, बाय बाय. चल बाय बाय. हो. आता आपला एक्सप्रेस हायवे आलाय कांदिवलीला. आम्ही कांदिवली हायवे एक्सप्रेस हायवेला आलोय. कांदिवली. बघ सागर, कुठपर्यंत चालवणार भावा? आपण रायडर आपला, आपण तो आता पेनपर्यंत चालवेल. त्याच्यानंतर मग तिकडे गेल्याच्यानंतर आम्ही थोडा नाश्ता करू, मग त्याच्यानंतर मग मी चालू. थोडा गाडीमध्ये पेट्रोल भरणं, म्हणजे कसं आपण तर खाल्लं आहे, पण गाडीचं भूक असते ना थोडीफार, त्यामुळे त्याला थोडं पण पेट्रोल पाजतोय. आणि मग ते ठिकाणं लेट गो. आताच मित्रांनो पनवेल पार केला आणि आता आपण जाऊ पेनला थोडा नाश्ता करायचा आहे, त्यासाठी जाऊ. आता आम्ही पनवेल पार केला. हाय मित्रांनो, आता आम्ही आलो पनवेल सोडलं. आता थोड्या वेळात पेन गाठू. तुम्हाला माहिती आहे मराठी गाणं ते, लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला हो, लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला. तोच हा डोंगर हा बघा, दिसतोय का? एक मिनटं मी तुम्हाला झूम करून दाखवतो, एकच मिनटं. बघा गाईस, हा बघा तो लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला.
ठाकर गडी तिथं कधी नाही गेला, ठाकर गडी तिथं कधी नाही गेला, असतो डोंगर. तर मित्रांनो, हे दाखवण्यासाठी मी तुमच्या इथे थांबलेलो. आता आपण जाऊया पुढच्याच रोडला. चला. आपला मानगाव. आम्ही आलो आता मानगावला. काय मग सागर, कांदिवलीपासून ते मानगाव फर्स्ट टाइम रनिंग केली असेल ना? काय वाटतं तुला, कसं वाटलं, काय छान वाटलं. मजा आली की नाही? बघा विकी हर टायमाला लेट, हर टायमाला लेट. मानगावला पण लेट आला तो. आम्ही आधी आलो नंतर तो आला. बरं ना. ठीक आहे, चला थोडं खातो बितो आणि मग नंतरला आपण बघूया रनिंगमध्ये. तुम्हाला बोलू आपण. चला बाय बाय. चला मित्रांनो, इथे आम्ही नाश्ता केला. कधी आला की तुम्ही नाश्ता करा. बघा एक मिनिट मला दाखवतो. इथे एकदम म्हणजे बोलतात ना, स्वादिष्ट जेवण असं भेटतं. नाश्ता वगैरे एकदम चांगलं भेटतं इकडे. आता आम्ही जातो आमच्या बहिणीला भेटायला जरा, हर्षदा. तिथे इथे पुढे बोलतात ना लोणेरे फाटा, लोणेरे फाटा म्हणून आहे तिकडे. तिथं म्हणजे बोलतात ना दुकान आहे त्यांचं मसाल्याचं, म्हणजे होते त्यांचं मसाल्याचं चटणी वगैरे असं बोलतात तसं आहे. बघूया आता तिच्याकडे जाऊया. आता थोड्या वेळ तिला भेटूया तिकडे आणि मग पुढच्या रस्त्याला जाऊया आपल्या. टायगर टायगर. हे आमच्या बहिणीचं दुकान उमासरे फूड्स. बघा खास मसाले म्हणजे बोलतात ना, मसाल्यांचे प्रोडक्ट जास्त असतात त्यांच्याकडे, खास घरगुती मसाले. हे बघा ही माझी बहीण. बघा त्यांचे प्रत्येक मसाले सगळे असे लावलेले असते. बघा काश्मीरी मसाला, मालवणी मसाला, त्याच्यानंतर आगरी मसाला, मटन मसाला, चिकन मसाला, मच्छी करी, मच्छी फ्राय, खूप सारे मसाले आहेत. त्याच्यानंतर ड्रायफ्रूट आहेत. बघा ड्रायफ्रूट पण त्यांनी इथे लावलेले आहेत. हे त्यांचे मिस्टर. काय म्हणताय? लोणावळ्याच्या पुढे आलात ना, लोणावळ्याच्या मुंबईला साईडला झाला रोड आहे ना, तिथे साईडला त्यांचं दुकान आहे. इथं जो बोलतात ना बाय रोड बोलतात ना, हायवे ना मारायचा खालचा जो बाय रोड बोलतात ना, म्हणजे जो सर्व्हिस रोड त्या सर्व्हिस रोडच्या इथे साईडला एकदम मुंबई साईडला जाण्याच्या इथे साईडला एकदम इथे त्यांची मसाल्याची मशीन आहे. म्हणजे जे मसाला जो कुटला जातो ना
ती ही मशीन त्या पारंपरिक पद्धतीची डंकाची मशीन आहे. म्हणजे पहिला आपण मुसलावर कुटायचो, तर आता हे मुसलासारखंच डंकाची मशीन आहे. असं म्हणजे पारंपरिक पद्धतीचे मसाले भेटतात इथे. कांदापाळ लेणी. तर मित्रांनो आता थोड्याच वेळात ना कशिडी बोगदा खेडच्या आधी लागतो तो आता चालू होईल थोड्याच वेळामध्ये. आपण त्याचीही सफर घेऊया. दाखवतो तुम्हाला आता 5-10 मिनटं तरी लागतील मला त्या बोधग्यापर्यंत इथे जाण्यासाठी. चला जाऊया आपण. आता आम्ही पोलादपूर पार केला. आता बोधगा त्याच्या इकडे जाऊ आता आम्ही. बघा एकदम वळणं एकदम एवढी वळणं आहेत ना बापरे. म्हणजे आमचा सागर भाऊ रायडर आहे. गाडी एकदम मस्त म्हणजे एकदम चालवते, एकदम मस्त चालवते गाडी त्याच्या हिशोबाने. त्याची ड्रायव्हिंग एकदम चांगली आहे. फर्स्ट टाइम त्याने एवढी लॉंग रूट चालवलं. म्हणजे कांदिवलीपासून ते आता मी जाणार चिपळूणला जाणार आहे. जाणार तो रत्नागिरीला, पण चिपळूणला विकीच्या घरी राहणार आहे. कारण की आम्ही बोललो, सागरही बोलतो की त्याच्या घरी जाऊया. त्याची मम्मीने आम्हाला बोलली की जरा थांबा आता आलाय तर, म्हणून मग तिकडे जाऊन थांबणार आम्ही. पण त्याने तो बोललाय मला की चिपळूणपर्यंत मी चालवणार गाडी. ठीक आहे चालेल, चालव. चांगली चालवतो तो, काही थकलाय पण नाही, काही नाही. ओके एकदम. बघूया आपण, भेटूया पुढच्या
आता दिवाणकवडीची दिवाणकवडी बोधगा ह्याची सफर केली. आता आपल्याला सफर करायची आहे बोधगे आपल्या भोसले घाटाची सफर करायची आहे. भोसले घाट चालू झाला आता. भोसले घाट हा एकच मोठा डेंजर सगळ्यात डेंजर. बघा एवढा मोठा वळण आहे बघा. बघा समोर बघा बघा दिसत असेल तुम्हाला. हे बघा भोसले घाटातला हा मोठा एकदम वळण म्हणजे हाच. लालपरी कोकणातली शान लालपरी. हे बघा एक अजून पाटणा एक येते. हे बघा कोकणातली शान लालपरी. आपल्या साईनगरचे मोहित जाधव खेडमध्ये भेटलेत आपल्याला. काय म्हणता साहेब, इथे कसं तुमचं येणं केलं तुम्ही खेडला? ऍक्च्युली मी जात होतो माझ्या गावी, पण माझ्या मित्राचं गाव दिसलंय ते अच्छा निंगडे म्हणून मी थांबलो थोड्या वेळ. बाबा आपल्या साईनगरचा पोरगा आहे. ठीक आहे चालेल. आम्ही पण जरा नाश्ता करायला थांबतोय. पुढे नाश्ता करतो आणि मग पुढे जाऊ आम्ही. ठीक आहे. हा बघा अभय स्कूल फ्रेंड माझा एकदम शाळेतला. पब्लिक शाळेतला माझा मित्र. किती दिवसाने भेटला मला इकडे. खूप वर्षांनी भेटलो आम्ही. खूप आता भेटला मोहित सोबत आलेला तर मला भेटला ते इकडे. बोलो बघूया. लवकरच 20. ठीक आहे चल येतो खायला थोडं काय थोडं खातो आणि मग बोलतो. मजा मजा. चालू झाली आपली रनिंग. आम्ही दोघांनी आता एक वडापाव खाल्ला आणि परत आमच्या रुटीनला चालू झालोय. तर मित्रांनो आता आपण आलो लवेलला. तिकडे थोडं खाल्लं वगैरे आणि आता आपण आलो लवेलला. आता लवेलच्या पुढे लोटं पटवर्धन लोटे माझे गाव. पटवर्धन लोटेमध्ये कोतवली तिकडे ना जाणार आहे आपण जाणार आहे लवेल लवेल लवेल. मित्रांनो लोटे चालू झालं. लोटे MIDC कंपनी खूप साऱ्या कंपन्या आहेत. MIDC बोला मध्ये बोला एक्सन कंपनी आहे ती बोला. खूप साऱ्या कंपन्या इकडे अशा आहेत. रस्त्याचं जरा काम चाललंय थोडंफार. होईल काही दिवसामध्ये रस्त्याचंही काम होईल. ओके म्हणजे हा ब्रिज बनते वरतून आणि हा बोलतात ना आपला काय बोलतात तो हा वरतून ब्रिज आहे आणि हा बोलतात ना तो हा बोलतात तो रोड. लोटे ही आता नवीन कंपनी चालू झाल्या. मोठी कंपनी आहे.
लिंबाईचे. मोठ्याचा माळ. आता येईल ते पिरलोडे. पिरलोड्याच्या इकडेच जायचं आहे, ते अमृतमध्ये जायचं आहे. कंपनीमध्ये लोटा इथं ना अशा एवढ्या मोठमोठ्या कंपन्या आहेत. हे बघा मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यामध्ये. मी वाटतं एजी मोड वाटतं, एजी कंपनी वाटतं, एजी मोड एक्सेल एजी मोड वाटतं का लक्ष्मी काहीतरी नाव आहे. लक्ष्मी लक्ष्मी असं काहीतरी नाव आहे कंपनीचं. चला आला आता पिरलोडे. इकडून लेफ्ट घेतला ना की इकडं अमृतला एक जायला रोड आहे. इकडून पुढून पण आहे, पण ते चिपळूण मारून तिकडनं असं फिरून जावं लागतं. ते कलबस्ते फाटा वगैरे तिकडनं जावं लागतं. आणि हा इकडून एक आहे तो पिरलोट्यातून आहे. अंतर दोघांचंही तेवढंच आहे, असं काही नाही. तर एक असं मुंबईवरून येतो म्हणून हे जरा जवळ पडतं, आणि ते कसे चिपळूणला जाणारे असतात म्हणून ते लोक त्या साईडने येतात कलबस्ता मार्गाने खालचा रस्ता. हा पिरलोट्यामध्ये जातो पूर्ण, आणि हा इकडे अमृत साईडला जातो. यांच्या इकडे चिराणी बिर्याणी ते बोलतात ना, तिकडे चिराणी फाटा वगैरे ते बोलतात असं काय, तिकडे जातो हा रस्ता. लोकांतली घरं बघा इकडे, हे बघा. गाणं आहे ते असंच नाही का, कोकणची माणसं साधी बोळी, बिचारी साधी बोळी आहेत म्हणून त्यांची घरं एवढी मोठी मोठी आहेत. कळलं का? बघा वळण बघा, भीतीदायक वळण एकदम. बघा यू असं ड्रोनने बघितलं ना वरणाचा, वरण ॲस वाटेल असा आहे वळण एकदम. हा आता उतरण. हे बघा ही बघा एक वळण बघा कशी, बघा बापरे. तुम्ही स्पीडला असाल ना जाऊ शकत नाही इकडनं तुम्ही असे डायरेक्ट. गाडी तुम्हाला स्टॉप करूनच नाही, त्याशिवाय जाऊ शकत नाही. बघा एक वळण कसं येणार बघा वळण. उतरणामध्ये तो असं वळण आहे. हे बघा समोर आणलं ना की बापरे, ड्रायव्हरच्या आधी फाटते का. तर उतरण पण तशीच आहे, आणि तो टर्न पण तो वासायला बेकार. समोर गाडी आली ना, समोरचा कोणताही ड्रायव्हर असू दे त्याची जोडी फापलते जोडी.
गाय. मित्रांनो हे बघितलं का काय वॉटरफॉल, झरा झरा. मुंबईची माणसं याच्यासाठी तरसतात आणि ह्या गोष्टीसाठी कुठे कुठे फिरायला जातात. पण गावच्या माणसाला पावसाळ्यात तिथे आला एकदम देखणं एकदम असतं बघण्यासारखं असं दृश्य सगळं सर्व हिरवळ गार एकदम. झराला तर बघितलं ना तर झराला एकदम सुटलेलं पाणी. वा वा. कोकणात यायचं झालं तर जून महिन्यातच, पण मे महिन्यात कसं जर लग्न वगैरे असतात म्हणून माणसं येतात किंवा काय प्रोग्राम्स असतात त्यामुळे. आणि पावसातून कसं जो तो आपल्या नोकरी धंद्यामध्ये असेल त्यामुळे येऊ नाही शकत. पण पावसात कोकणाचीच मजा एकदम वेगळी, सगळ्यात भारी. चिरणी फाटा हे बघा, नदी बघा. उन्हाळा असल्यामुळे पाणी नाही नदीला. चिरणी फाटा. इथे एक असं स्तंभ टाईप होतो, पण ते आता माहिती नाही. ह्या साईडला लागला विकीच्या घरी जाण्याचा रस्ता. हा बघा, वरतून आलो की लेफ्ट साईडला जायचं, इकडनं सरळ. आता एक देऊळ आहे, त्या देऊळच्या इकडनं मग राईट टर्न मारावं लागेल पुढे गेलात की. बघा कोकणात ती घरं बंगले. रस्ते कोकणातल्या रस्त्यांमध्ये कितीही खड्डे असतील त्या, कोकणातले रस्ते फिरायला जी मजा आहे ती मुंबईच्या रस्त्यात. खड्डे असले तरी मुंबईच्या रस्त्याला पण शिव्या घालतो. ही अमृतची नदी. आपल्याला राईट टर्न घ्यायचा तिकडे त्यांच्या वाडीत जायला. अंदाज बोलतो वाडी. बघा हे देऊळ. विहीर आहे, म्हणजे जुनी विहीर आहे, त्यामध्ये पाणी आहे की नाही कारण कधी गेलो नाही तिकडे. पण दरवेळेला येतो ना तर दरवेळेला तर विहीर असं बघतो कोण तिथे जात नाही काही नाही. बोलतो याच्यात पाणी आहे की नाही, कधी बघितलं ना जाऊन तिकडे. बघा नेक्स्ट टाइम आता येईल ना तर कधी एकदा ट्राय करेन मी, तुम्हाला दाखवेनच. मुंबईच्या चाकरमान्यांनी मुंबईवाल्यांना थांबवलं. बघा ते देखील मुंबईवरनंच आलेत. गावी घ्यायची कमी नाही. कोकणातली देण. हे बघा कलरिंग आहे ना ते विकीचं घर. आम्ही गाडी सोनक्या बिंडक्यातनं टाकत आणली. तशीच आणतो विकी पण तशीच आणतो, आम्ही पण तशीच आणली जशी तो आणतो तशी. गाडी डायरेक्ट त्याच्या अंगण्यात. हा रोड जाणार. हिल स्टारला घेऊन आलोय. हा बघा लाल्या आत दाखव. लाल्या बसलाय लाल्या.
आपण भेटू त्याला नंतरला. बघा हे विकीचं घर. गाईस आपलं घर आपल्याकडे पण vlog आहे. आता हे सांगेल स्वप्नील आपला सांगेल सगळं घराबद्दल. बोल. हा घर माझ्या मुडप्पाने बनवलेला. मी ऑर्डर केलेली. भरपूर म्हणजे डिझाईन भरपूर सारे अवेलेबल होते. त्यात माझ्या मुडप्पाने एक चक्र आहे 2 चक्र इथे लावण्याचं बघितले व पूर्ण घर म्हणजे बाहेरून लॉक हे व शिड्यांसाठी फक्त हे पानसट आहे. काय पानचट आहे हे निघालं म्हणून पानचट आहे. म्हणून पानसट आहे. अच्छा माझ्या हिशोबात पानसट आहे. बाकी माहिती नाही. ए तू पण बोल ना काहीतरी. इथे आमची चूल होती. इथे लहानापासून परंपरा होती. परंपरा अच्छा. इकडे भाकऱ्या वगैरे डाळ सर्व बनवलं गेलेलं आहे. हम्म. भरपूर काय कुणी बनवायची तुझी आजी? माझ्या आजीच्या पंजेच्या भरपूर झाले. म्हणजे किती जण असे बनवून गेले तिकडे? भरपूर जणांनी बनवलं तिथे भाकऱ्या भाजी. ती लोखंडाची चूल आहे काय मग? नाही आता मातीच्या मातीचीच आहे ना. हा बरोबर. बस हे लाकडं वगैरे हे सगळे गावकऱ्यांची काम आहेत. अच्छा हे फणस कोणाचे आहेत रे? गाईचं फणस चला या तुम्हाला फणस दाखवते. हा हे पूर्ण भरलेला फणस. आता काही कच्चा आहे जरा. ही बॅट नको मारू. कच्चा आहे तर 2-3 दिवस नंतर हा पीक होईल. तर तसं तर तुम्हाला पूर्ण हिथून तिथपर्यंत घर दाखवतो. तर या माझ्या बरोबर. चला आता इथे आम्ही ब्लॉग समाप्त करतोय. गाईस पूर्ण तुम्हाला घर दाखवते. सांगता अजून नाही. अरे यार आमची ब्लॉग 2-3 तासाची असतात. तुम्ही काय राहा. हा हे बॅक साईड आहे. हा इथे 2 खिडक्या आहे. हा ते पहिला बघितलं आम्ही. हे चुरणपट्टी आम्हाला दाखवायची गरज नाही. भरपूर आहे. चला बाय 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 बाय. कपडे ही आमची स्पेशल टाकी आहे. याच्यात हवा पाणी येतं. तर त्याच्यामध्ये तुम्हीच हागा आणि मुता. मागे पपईचं झाड आहे. चला गाईस बाय बाय. नंतरला भेटू थोड्या वेळाने.